नमस्कार. आपण सध्या मोडणीम ग्रामपंचायत इथे आहोत. मोडणीम येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप दादासाहेब गिड्डे हे सध्या मोडणीम ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणास बसले आहेत. तर आपण त्यांनाच विचारूयात, प्रदीप भैया, आपण कशासाठी उपोषणाला बसला आहात? गावात बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी भ्रष्टाचार झालेला होता. त्या संबंधित कागदपत्र 7 महिन्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये मी मागवली होती. पण ग्रामपंचायतीने मला कोणतीही कागदाची पूर्तता केली नाही आणि हे 7 महिने त्यांनी मला नादी लावत आणलं. त्यानंतर मी पंचायत समितीत अर्ज केला, कागदाची मागणी केली, तिथून माल दिला. मग मला कागद वेबसाईटवर सापडली की बिल निघलेलं काय निघलेलं. मी प्रत्यक्ष पाहणी केली असता तर कमी किमतीच्या वस्तू जास्त वस्तू या स्वरूपात लावलेल्या होत्या आणि काही कामात येत भ्रष्टाचार मला आढळून आला. भ्रष्टाचार आढळून आला असता मी पंचायत समितीत त्या अर्ज दाखल केला. नेमका कोणकोणत्या बाबतीत आपल्याला भ्रष्टाचार आढळून आला? अंगणवाडीच्या फ्रीज संबंधित आणि कचराकुंड्या संबंधित. कचराकुंड्या संबंधित तर असं घडलं होतं की कचराकुंड्याचं बिल निघून 1 महिना झाला होता, पण गावात कचराकुंड्या आल्याच नव्हत्या. न काम करता ते बिल काढलं गेलं होतं. निघलेली बिलं आणि प्रत्येक फ्रीजचं बऱ्याच दुकानाची कोटेशन, फ्रीजचे फोटो आणि हे सगळं तिथं प्रशासनाला कागद पुरवठा, बिलं ही सगळं पुरवठा केला. तिथून पुन्हा जिल्हा परिषदलाही पुरवठा केला. जिल्हा परिषदनं या पंचायत समितीला BDOला अर्ज सादर केला की तुम्ही कारवाई करा, त्या चौकशी करा, चौकशीत जे साध्य होईल त्यातून कारवाई करा. BDOने पुन्हा विस्तार अधिकाऱ्यांना दिलं, महेश पाटील यांना. त्यांनी मला बोलवलं, यात 2 महिने घालवले, असं करू तसं करू, हे करायचं आहे ते करायचं आहे. त्यांच्यानंतर त्यांनी एक सुनावणी घेतली आणि 15 दिवसात मला चौकशीचा अहवाल देतो म्हणलं. त्यानंतर मला त्यांनी अहवाल बी दिला नाही, काय नाही. बऱ्याच वेळा फोन केले तर फोन उचलला नाही, गेलो तर भेटले नाहीत. त्यामुळे मी त्यांना मागल्या 15 दिवसाखाली आंदोलनाचा आमरण उपोषणाचा अर्ज सादर केला आणि मी आमरण उपोषणाला आज इथं तुमच्यासमोर बसलेलो आहे.